इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका हे युद्ध आता जगाच्या पातळीवर एक तणावाचा मोठा विषय बनलेला आहे। अनेक भारतीय सुद्धा आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत, जिथे इराण हे सातत्यानं हल्ले करत आहे। या युद्धाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताची नेमकी काय भूमिका आहे? भारताने इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत नेमकी काय बातचीत केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली ऑपरेशन सिंदूर नंतरची सगळ्यात जास्त वेळ चाललेली बैठक नेमकी काय होती? त्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात, राजस्थान आणि पॉंडिचेरीच्या 2 दिवसीय दौऱ्यावर होते। रविवारी ते दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी CCS म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक बोलावली। जवळजवळ 2.5 तास ही बैठक चालली। ऑपरेशन सिंदूर नंतर एवढी लांबलेली ही पहिलीच बैठक असल्याचं बोललं जात आहे। CCS बैठकीमध्ये देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। बैठकीचे अध्यक्ष हे स्वतः पंतप्रधान असतात। या बैठकीत सुद्धा आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर आधारित किंवा त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती असं सुद्धा बोललं जात आहे। या बैठकीआधी मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बातचीत केली। या युद्धानंतर मोदींनी नेतन्याहू यांना पहिल्यांदाच फोन केला आणि त्यांनी एक पोस्ट केली आणि या पोस्टच्या माध्यमातून नेमकी इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत आपली काय बातचीत झाली हे मोदींनी सांगितलं। आपल्या एक पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद झाला। सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी यावेळी अलीकडे घडलेल्या घडामोडींबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर यावेळी भर देण्यात आला। तसंच भारतानं संघर्ष लवकर थांबवावा यासाठी पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती अधोरेखित केलेली आहे। तसंच भारताने संघर्ष लवकर थांबण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं यावेळी मोदींनी म्हटलं। आता या पोस्ट आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UAE सोबत आपलं बोलणं झाल्याचं सुद्धा सांगितलं। त्या संदर्भात त्यांनी एक पोस्ट सुद्धा केली। आता या एक पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले तर UAEचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्याशी माझं बोलणं झालं। UAEवर हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला। या कठीण काळात भारत UAE सोबत खंबीरपणे उभा आहे। UAEत राहणाऱ्या भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आम्ही प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध आहोत। तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं। आता या दोन्ही पोस्टचा विचार केला तर या दोन्ही पोस्टमध्ये मोदींनी इराण किंवा आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूबद्दल कुठलंही भाष्य केलेलं नाही। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं 28 फेब्रुवारीला एक निवेदन जारी केलं होतं। इस्रायल इराण संघर्षाबाबत गंभीर चिंता यावेळी व्यक्त केली होती। मंत्रालयानं म्हटलं होतं की इराण आणि आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींमुळे भारत चिंतेत आहे। संबंधित पक्षांनी संयम बाळगावा, तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं असं म्हटलं होतं। पण आता हा प्रश्न उपस्थित होतोय किंवा काँग्रेसचे नेते या संदर्भात टीका करताय की भारत ठोस भूमिका कुठली का घेत नाहीये किंवा इराणवर जो हल्ला झाला त्याचा निषेध भारत का करत नाहीये? जे खामेनी आहेत त्यांच्या मृत्यूबद्दल भारत कुठलंही भाष्य का करत नाहीये? आता याची कारणं नेमकी काय असू शकतात? भारतासाठी इराण सुद्धा का महत्त्वाचा आहे आणि तेवढाच भारतासाठी इस्रायल हा देश सुद्धा का महत्त्वाचा आहे? हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सगळ्यात पहिल्यांदा ज्या आखाती देशांवर इराण हल्ले करत आहे त्या आखाती देशांमध्ये नेमकी भारतीयांची किती संख्या आहे ते सांगते आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ। आज तकच्या रिपोर्टनुसार संयुक्त अरब अमिरातमध्ये 30,09,000, सौदी अरबमध्ये 20,75,000, कुवेतमध्ये जवळपास 10 लाख, कतारमध्ये 8 लाख तर ओमानमध्ये 6 लाख भारतीय राहतात। त्यामुळे या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न या युद्धामुळे ऐरणीवर आलाय। पण हाच एक प्रश्न आहे का? तर नाही। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, भारताची आर्थिक गणितं कशा प्रकारे या युद्धामुळे बिघडू शकतात त्यासाठी मला तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे। इराण आणि इस्रायल सोबत आपले असलेले संबंध, इराण आणि भारताचे संबंधांचा जर आपण विचार केला तर भारताचे इराण सोबत चांगले व्यापारी संबंध आहेत। त्यामुळे भारत इराण सोबत थेट शत्रुत्व पुकारू शकत नाही। इराण हा कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक देश आहे। जागतिक तेल व्यापाराचा कणा मानल्या जाणाऱ्या
स्ट्रेट ऑफ हार्मुज हा जो सागरी मार्ग आहे हा इराणने बंद केला आहे. त्यामुळे जागतिक तेल पुरवठा ठप्प होण्याची भीती भारतापुढे आहे. भारताने इराणविषयी कुठलंही थेट भाष्य करणं भारताची आर्थिक गणितं बिघडवू शकतं. आता भारत आणि इराणचे हे संबंध होते. दुसरीकडे इस्रायल आणि भारत यांचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध नुकत्याच झालेल्या मोदींच्या इस्रायल दौऱ्यावेळी आपण पाहिलेले आहेत. शक्तिशाली असा अमेरिका, त्यासोबत असलेला इस्रायल आणि त्यांच्या विरुद्ध असलेला इराण, हे सगळं जे युद्ध आहे या युद्धामध्ये भारत कुणाच्या एका बाजूला आहे अशी कुठलीही ठोस भूमिका भारताने अजून सुद्धा घेतलेली नाहीये, कारण भारताचे या सगळ्या देशांसोबत असलेले व्यापारी संबंध. आता इराणने होर्मुझची समुद्रध्वनी बंद केल्यामुळे तेल जो पुरवठा आहे किंवा तेलाचा व्यापार आहे त्यावर जागतिक पातळीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UAE सोबत केलेली बातचीत आणि इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत केलेली बातचीत आणि त्यावरूनच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराण ज्याप्रमाणे आखाती देशांवर हल्ले करताय यावर मोदींनी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. सध्याचा जर विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. पण या युद्धाचा आपण जर विचार केला तर कुठलीही थेट भूमिका भारताने घेतलेली नाहीये. एकूणच या युद्धाबद्दल तुमची काय मतं आहेत? तुम्हाला काय वाटतं? इराणवर जो हल्ला केलेला आहे इस्रायल आणि अमेरिकेने तो योग्य आहे का? भारताची जी भूमिका आहे त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे सगळं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.